भाड्याच्या खोलीतच कुंटणखाना, कुपवाडमध्ये पोलिसांचा छापा, पीडित महिलेची सुटका. सांगली जिल्ह्यातील कुपवाड शहरातील सूतगिरणी कंपाऊंड जवळील साईनगर परिसरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पोलीस पथकाने बुधवारी सायंकाळी धडक कारवाई केली. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. जरीना फिरोज शेख, वय 38, राहणार कुपवाड, रस्ता साईनगर, कुपवाड असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील आणि महिला पोलीस उपनिरीक्षक सपना अडसूळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवार दिनांक 19 रोजी सायंकाळी साईनगर परिसरातील एका भाड्याच्या खोलीवर छापा टाकला. या कारवाई दरम्यान व्यवसायासाठी आणलेल्या एका पीडित महिलेची पोलिसांनी सुटका केली, तर स्वतःच्या राहत्या भाड्याच्या खोलीत कुंटणखाना चालवल्याच्या आरोपावरून जरीना शेख हिला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील, उपनिरीक्षक सपना अडसूळ, महिला ग्रेड PSI सुवर्णा गोडबोले, हवालदार संग्राम गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्या पथकाने केली. या प्रकरणी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.